जय शिवराय. आजची भटकंती थोडीशी हटके आहे. आज मी कुठला गड करायला आलो नाही, कुठला दुर्ग करायला आलो नाही, कुठले लेणी नाही, कुठलं मंदिर नाही आहे. मी आज अशा ठिकाणी आलेलो आहे. आमचे परम मित्र विनायक दारवटकर यांच्या घरी आलेलो आहे. हे आहे कोंडगाव, तालुका राजगड. आत्ता वेल्ह्याचं राजगड झालेलं आहे. या कोंडगावात मी आत्ता आलेलो आहे. साधारणतः स्वारगेटपासून 30 किलोमीटर अंतरावर हे कोंडगाव आहे. आणि या कोंडगावात आत्ता मी येण्याचं उद्दिष्ट म्हणजे मी तुम्हाला आता हे संपूर्ण दाखवत आहे. हे आमचे विनायक दारवटकर यांचं या ठिकाणी कोंडगाव या ठिकाणी असलेलं एक घर आहे. आणि या घराचं वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सगळं आता दाखवत आहे. आता त्यांचं ते स्वतः विनायक दारवटकर इतिहास अभ्यासक आहेत, व्याख्यान देतात. आणि एखाद्या व्याख्यात्याचं घर कसं असावं, खरंच तो इतिहास सांगतो लोकांना, परंतु इतिहास सांगत असताना तो इतिहास जगतोय का, इतिहास कशा पद्धतीने जगतो, आणि तो इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे त्यांच्या घरात मी आत्ता आलेलो आहे आणि संपूर्ण मी त्यांच्या घराची तुम्हाला दाखवत आहे. सगळ्या वस्तू ह्या ज्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सगळ्या शिवकालीन आहेत आणि त्यांच्या वडिलोपार्जित हे त्यांना मिळालेलं आहे. आता आपण त्यांच्या घरात प्रवेश करत आहोत आणि आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण हे शस्त्र आपण पाहतात. या ठिकाणी हे सर्व शस्त्र आत्ता आपण पाहतात पूर्णपणे. हे सगळं वडिलोपार्जित त्यांच्या या सगळ्या आहेत. या ठिकाणी आपण पाहत आहात. छत्रपती शिवाजी महाराज यांचं या ठिकाणी चलचित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच बाजूला हे सगळी शस्त्र हे पाहत आपण या ठिकाणी हे पहा. हे सगळ्या चिरकत असलेलं हे पहा. या सगळ्या वस्तू ढाल या ठिकाणी. हा बाला आहे, भाला नाही आहे, तर हा बाला हा प्रकार आहे. तसंच या बाजूला पाहता आपण म्हणजे एखाद्या गडावरती दरवाज्यातनं एखादा सैनिक येत असेल तर त्याला मारा करून ह्या दोरीने पुन्हा परत ते शस्त्र आपल्याकडं सैनिक घेत असायचं. म्हणजे हे जे दूरदृष्टी जबरदस्त असं या ठिकाणी त्यांचा संग्रह आहे. खूपच सुंदर असं केलेलं आहे. तसेच मध्ये विनायक दारवटकर यांनी ही जी मोहीम केली होती लेह ते कन्याकुमारी, त्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज वेगळं तुम्हाला मी दाखवत आहे. नेहमीच मी गड किल्ले, लेणी, मंदिरं यांची मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. आज आगळंवेगळं असं ठिकाण मी तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही संपर्क साधा. मी तुम्हाला त्यांचा नंबर देईलच. खूपच सुंदर असं आहे. तसंच या त्यांनी आत्तापर्यंत त्यांना मिळालेले सर्व हे पाहतात आपण. ह्या ट्रॉफीज, हे मेडल्स हे पहा. हे त्यांचं संपूर्ण हे घर या ठिकाणी हे पहा. हे पहा, हा त्यांचा मुलगा आहे. याचं गिनीज बुकमध्ये नाव गेलेलं आहे. त्यांनी एका दिवसात 14 किल्ले केले होते. एका दिवसात 14 किल्ले सर केल्याचं त्याचं अभिमानास्पद अशी कामगिरी त्याचं या ठिकाणी आपल्याला हे मेडल त्याला मिळत आहेत. हे त्याला मिळालेलं पारितोषिक अतिशय सुंदर असं हे पहा.
हे पहा, हे पहा, या ठिकाणी आपल्याला धबधबा आपल्याला त्यांनी केलेला पाहायला मिळत आहे. रात्री या ठिकाणी लाईटिंग केलेलं असतं. अतिशय सुंदर असं ही सजावट आहे त्यांची. हे संपूर्ण आपल्याला त्या तिथून त्यांचं घराला सुरुवात होते. आपण बघत आहात तर सगळा तो कोपरा हा बघा, हा धबधबा आणि हे त्यांचं घर मगाशी मी तुम्हाला दाखवलंच. आता ही पहा, अतिशय सुंदर असा लुक या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. हे पहा, ही रचना खूप सुंदर अशी रचना, दगडी बांधकाम सगळे. नाही नाही, असं नाही नाही, तुम्हाला नाही दाखवत मी, नंतर दाखवतो तुम्हाला, नंतर दाखवतो. समोर आपल्याला सिंहगड दिसत आहे. तानाजी कडा, तानाजी माळुसरे ज्या इथून गड वरती गेले होते तो समोर दिसतोय आपल्याला, तानाजी कडा. या इथं टॉवरच्या खाली. आणि ह्या बाजूला आपण जर पाहिलं ही संपूर्ण राईन दिसते तुम्हाला. या इकडं गेलात तर राजगड आणि तोरणा या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे. जय शिवराय मित्रांनो, आत्ता मी कोंडगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचे मित्र विनायक मारुती दारवटकर यांचं हे जे आपल्याला भव्य दिव्य असं महाराजांसाठी त्यांनी केलेलं हे संपूर्ण हे आपण पाहत आहात. तर आता त्यांनी ही कल्पना अतिशय सुंदर अशी आहे आणि प्रत्येकाने शिवभक्तांनी या ठिकाणी जरूर यावं आणि पाहावं. आता आपण दारवटकर यांच्या वतीने मुखातून ऐकूया त्यांची महती. नमस्कार आणि जय शिवराय. खरं तर सुशील सरांनी सांगितलं एवढं मोठा विषय नाही. आमच्या धामण्यांमध्ये जे रक्त शिवशंभूंचं वाहतंय त्याचंच कुठंतरी पुढच्या पिढीला आपण काहीतरी देणं नक्कीच आहोत. आपल्याला जे वाचनातून कळलंय किंवा असे सरांसारखे अनेक लोक भेटलेली आहेत, कदाचित पुढच्या पिढीला भेटतात नाही भेटतात, वाचक कमी झालेला आहे. अनेक लोक वाचतात कमी, गडकोट फिरायची पण कमी. आता लोकांना ऐतिहासिक म्हणजे आपण म्हणतो ते अभ्यासपूर्ण पाहणं थोडंसं बंद झाले. आपल्या घरातच माझी एक इच्छा होती की आपल्या घरात आपल्या मुलांना, नवीन नवीन परिसरातल्या मुलांना, शाळकरी मुलांना, आपल्या घरच्यांना, आपल्या मित्रपरिवाराने या इतिहासाबद्दल करावं. कारण आपल्या बापदादांनी खस्ता खाऊन आणि हाडामासाचा रक्ताचा चिखल करून आपल्यासाठी हे स्वराज्य निर्माण करून दिलेले. हेच आपल्या सर्वांना माहिती. आपल्याकडनं खारीचा वाटा म्हणून माझी पूर्वीपासून कल्पना होती की जे ठराविक ढाले कशाला म्हणतात किंवा चिलखती कशाला म्हणतात, शिरस्थान कशाला, तोफगोळे कशाला म्हणतात, तलवारींचे प्रकार कुठले, गुरुजी म्हणजे नक्की काय, कुऱ्हाडी कशाला म्हणतात, हे या सगळ्या गोष्टी इतिहासाशी आपण निगडीत राहायला पाहिजे, जवळपास जायला पाहिजे. कुठल्या तरी गोष्टीचे हलकासा स्पर्श त्यांना व्हायला हवा. आणि यातून एक जे समाधान मिळतंय ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाहीये. आणि शिवशंभूंनी जे आपल्याला दिलेलं आहे त्यात वादच नाही काय. आणि त्या उद्देशानेच हा सगळा प्रयत्न म्हणावा लागेल. खरं तर खूप छोटासा विषय आहे तो. बघा कधी वेळ मिळाला तर नक्की या असं मला वाटतंय. जय शिवराय. जय शिवराय. आता फक्त रस्त्याच्या दुकानात ऐकलं आता असं हा समोर आपल्याला डवळाने महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रतीक असलेला भगवा ध्वज या ठिकाणी आपल्याला फडकताना दिसत आहे. आता या संपूर्ण याची सफर आपली झालेली आहे. आपल्याला सुद्धा या ठिकाणी यायचं असेल तर मी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पाठवतो, त्यांना अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि खरंच या ठिकाणी या आणि आपण पहा हा सगळा शिवकाळ या ठिकाणी उभा राहिलेला आहे.